नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत संक्रांत स्पेशल स्वीट पोंगलची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी दक्षिण भारतात खूप फेमस आहे. दक्षिण भारतात संक्रांतीला पोंगल म्हटलं जातं, त्यासाठी ही रेसिपी तिथे आवर्जून केली जाते. तर हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य. सुरुवातीला एका कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेत आहे. त्यात आपल्याला पाव कप मूग डाळ घालून घ्यायची आहे. ही मूग डाळ मी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती. आता आपल्याला हे जे मूग डाळ आहे ते अगदी मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत आपल्याला ह्याचा सुवास येत नाही. हलकासा रंग देखील बदलायला हवा. आता तुम्ही 1-2 मिनिटानंतर बघू शकताय हलकासा रंग बदललेला आहे आणि ह्याचा खूप खमंग वास येत आहे भाजलेला. तुम्ही इथे बघू शकताय हलकासा रंग बदललेला आहे डाळीचा. आता आपल्याला ह्यात अर्धी वाटी तांदूळ घालून घ्यायचा आहे. इथे आपण तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल. हे तांदूळ देखील मी स्वच्छ धुवून वाळून घेतलं होतं. आता हे देखील आपण 1 मिनिटभर असंच परतून घेऊया. आता आपल्याला ह्यात दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे. सो मी 1 वाटी दूध घातलं आहे आणि 2 वाटी पाणी. सो हे आहे पहिली वाटी आणि हे आहे दुसरी वाटी पाणी. आता आपण हे एकदा छान सगळं मिक्स करून घेऊयात. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मंद आचेवरती 3 ते 4 शिट्या करून घेऊयात. तोपर्यंत आपण इकडे गुळाचा सिरप तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1/4 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्यात पाव वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे जे गूळ आहे ते पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याचा कुठला पाक वगैरे करून घ्यायचा नाही आहे. जे गूळ आहे त्यातले खडे जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचे आहेत. आता तुम्ही थोड्याच वेळात इथे बघू शकताय गुळातले बऱ्यापैकी खडे वितळलेले आहेत. आता उरलेले खडे देखील आपण असंच मंद आचेवरती छान वितळून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय गुळाचे खडे पूर्णपणे वितळलेले आहेत आणि जेव्हा सिरपला या प्रकारे बुडबुडे यायला चालू होतील त्या टायमाला आपल्याला जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि हे बाजूला ठेवून देऊयात. आता तुम्ही इथे बघू शकताय कुकरची वाफ देखील गेलेली आहे आणि आपलं जे डाळ आणि तांदळाचं मिश्रण होतं ते देखील छान शिजलेलं आहे. आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने ह्याला मॅश करून घेऊयात. दाखवल्याप्रमाणे मॅश केल्याने ते अगदी छान एकजीव होतं. आता तुम्ही इथे बघू शकताय जे आपलं मिश्रण होतं ते पूर्णपणे आता आपण मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण जे आता गुळाचं सिरप तयार करून घेतलं होतं ते आपण ह्यात ओतून घेऊयात. गुळाचं प्रमाण जो आहे तो आपण आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकतो. आता हे सगळं आपण एकदा नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे मंद आचेवरती शिजत ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटे. आता तुम्ही बघू शकताय इथे हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे छान शिजत होतं आणि सगळं एकदम एकजीव होऊन आलेलं आहे. तुम्हाला जर हे थोडंसं पातळ आवडत असेल तर तुम्ही ह्यात अर्धी वाटी दूध किंवा अर्धी वाटी पाणी घालून तुम्हाला हवं तसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता इथे फोडणीसाठी मी एका छोट्या पॅनमध्ये 2 मोठे चमचे तूप घालत आहे. तूप गरम झालं की आपण त्यात थोडेसे काजू घालून घेऊयात आणि 1च लवंग आपल्याला घालायचं आहे. ह्याच्याने खूप छान टेस्ट येते. आता हे काजू आपण मंद आचेवरती छान तळून घ्यायचं आहे जोपर्यंत हलकेसे सोनेरी होत नाहीत. आता तुम्ही इथे बघू शकताय थोडंसं रंग चेंज झालेला आहे. आता आपण ह्यात 1 चमचाभर सुकं खोबरं घालून घेऊयात. तुम्हाला सुकं खोबऱ्याचे तुकडे आवडत असेल तर तुम्ही तुकडे देखील घालू शकता. इथे मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं. आता आपलं हे मिश्रण छान तळून झालेलं आहे. आता आपण जे आपलं तयार झालं होतं पोंगल त्यावरती आपण हे घालून घेऊयात. आता हे सगळं घालून घेऊन आपल्याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण चवीला अर्धा चमचा विलायची पावडर घालत आहोत आणि अगदी 2 चिमूटे मीठ घालत आहोत. हे देखील आता आपल्याला पुन्हा छान नीट मिक्स करायचं आहे आणि जे पोंगल आहे ते आता तयार आहे.
आपल्याला हे गरम गरम सर्व करायचं आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की संक्रांतीला ट्राय करून बघा. हॅपी पोंगल, हॅपी संक्रांती. धन्यवाद.